तळपतोयस ना? तळप, अजून तळप. पुढे काय वाढून ठेवलंय माहितीये ना तुला? निसर्ग आधीच जाणून असतो, माणसाला मात्र संकेत ओळखता येत नाहीत. रघुनाथ, हे रघुनाथ. श्री स्वामी समर्थ. तू चित्रकार आहेस ना? जा चित्रकलेचं सामान घेऊन ये. अरे वैद्यभू, या या. नमस्कार. नमस्कार. रेणुकाताईंनी निरोप पाठवला होता म्हणून आलो. या या वैद्यबुवा. रेणुका, वैद्यभुवा इकडे का? तुम्ही ऐकलं ना स्वामी काय म्हणाले? सांभाळा, काळ कठीण आहे. जर हा काळ आपल्या वेदच्या आजाराशी संबंधित असेल तर? अहो, त्याला अजूनही अधूनमधून त्रास होतोच आहे. रेणुका, तुझी काळजी रास्त आहे, पण तुला कसं सांगू? संशय मनात घर करतं आणि शांतता हिरवून येतं. हे बघा, स्वामींनी स्पष्ट काही सांगितलं नाही म्हणून मी वैद्यबुवांना बोलावलं. वैद्यबुवा, तुम्ही तपासा वेदला. आकर पाहू. आ वेद बा, उठून बैस जरा. वेद, दीर्घ श्वास घे. सोड. घे भाऊ. सोड. हेच घडणार आहे, बरोबर ना? ते येणार आहे, त्याची चाऊल आधीच लागते, पण त्याचा अर्थ समजायला वेळ लागतो. सूर्यग्रहण. प्रकाशावर सावली पडली की अंधाराचं साम्राज्य सुरू होतं. स्वामी देवा, हे सूर्यग्रहणाचं चित्र. कधी कधी संकट थेट येत नाही, प्रकाश हळूहळू झाकत येतं. काय झालं वैद्यबुवा? काही गंभीर आहे का? वेद बाळ, आमच्यासाठी पाणी घेऊन येशील का? हा. काय झालं? तुम्ही वेदला असं आत का पाठवलं? काही गोष्टी रुग्णांसमोर सांगण्यासारख्या नसतात. वेद लहान आहे, त्यांना ऐकलं तर तो घाबरेल.
अंबादास, रेणुकाताई, त्याचा आजार गंभीर नाही, भयंकर 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 भयंकर. काय काय झालं आमच्या वेदला? खरं तर त्याची नाडी तपासता क्षणीच जाणवलं होतं, पण पूर्ण खात्री होण्यासाठी परत तपासला. त्याच्या हृदयाला सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे, सुईच्या टोका एवढं छिद्र आहे. काळजी घ्यावी लागेल रे तुला, काळजी घ्यावी लागेल, नाही तर कायमचं ग्रहण लागेल. प्रकाश सावध राहत नाही तेव्हा अंधार कायमचं घर करतो. स्वामी, येणाऱ्या काळात खरंच सूर्याला ग्रहण लागणार आहे का? आणि ते कायमचं टिकेल? खरंच असं काय होणार आहे का? रघुनाथा, स्वामी देवांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा विधिलिखित आहे. ते घडणारच. देवाचा शब्द हा भविष्याचा आरसा असतो, तो बदलत नाही. श्री स्वामी समर्थ. आज सकाळपासून का कोणास ठाऊक पण तुमच्या दर्शनाची इच्छा होती. तुमच्याकडेच यायला निघालो. आमची इच्छा झाली म्हणूनच तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली. मी समजलो नाही. राजन, स्वामी देवांनीच तुम्हाला बोलवलंय. भक्ताला वाटतं आपण देवाकडे जातोय, पण खरं तर देवच भक्ताला बोलवत असतो. पण मग स्वामींनी बोलवण्यामागचं प्रयोजन नाही लक्षात आलं. काही काम होतं का? हे तुला द्यायचं होतं. स्वामी, हे सूर्यग्रहणाचं चित्र तुम्ही का देताय मला? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. सावली वाढते तेव्हा प्रकाश जपावा लागतो. संकेत समजून घेतले तर संकट टळतं. नाही, हे शक्य नाही. वैद्यबुवा, तुमचंच निदान चुकलं असेल. माझ्या वेदला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाहीये वेदला. रेणुकाताई, आई म्हणून तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे. अशी गोष्ट लगेच स्वीकारणं कठीण आहे, पण जितक्या लवकर अशी गोष्ट स्वीकाराल तितक्याच लवकर आम्हाला त्याच्यावरती उपचार करणं सोपं जाईल. माझं निदान चुकीचं नाही, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आणि वेद माझ्यासाठी माझ्या नातवासारखा आहे. त्याच्या हृदयातील छिद्र लहान आहे, पण महत्वाचं म्हणजे तो लहान असल्यामुळे तेच त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. एवढ्या लहान मुलाला असा आजार? कधी कधी असं होतं. लाखात एखाद्या मुलाला असा आजार होऊ शकतो. पण आमचाच मुलगा का? ते स्वामींनाच माहीत. सगळ्या प्रश्नांची उत्तर देवालाच माहीत. माझ्या हातात फक्त आजार ओळखणं आणि उपचार करणं आहे. आजार गंभीर आहे, ताबडतोब उपचार सुरू करावे लागतील. मी आजच औषधं तयार करून पाठवून देतो. आजपासूनच सुरुवात करा आणि लक्षात ठेवा, त्याला दम लागेल असं काहीही करू नका. शारीरिक खेळ, उड्या, धावपळ करणे सगळं बंद. जितकी हालचाल कमी तितकं त्याच्यासाठी चांगलं. धीर धरा, येतो मी. रेणुका, शांत हो.
शांत हो. हे काय होऊन बसलो आपल्या वेदच्या हृदयात छिद्र. रेणुका, आपल्याला सत्य टाळता येणार नाही. आपल्या हातात सत्य स्वीकारणं इतकंच आहे. कुछ चित्र सिर्फ दिखते नहीं, संकेत देते हैं. म्हणजे हे चित्र यांच्यासाठी काढलं होतं तर. राजा, तुझं सगळ्या राज्याचं आरोग्य ठीक आहे ना? हो स्वामी, सगळं ठीक आहे, आपली कृपा. पण स्वामी, आज अशी अचानक विचारपूस का? शिवशंकर शंभो. एगे आज आत्तापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मगच ते ग्रहण करायचं. जीव वाचवण्यासाठी कधी कधी विचित्र वाटणारे नियम पाळावे लागतात. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. होय होय स्वामी. संकेत दिले जातात, ते पाळणं भक्तांच्या हातात असतं. स्वामी, ही माती राजन, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण असते. हा, आता त्यातला अर्थ आपल्याला कळत नाही. सूचना लहान वाटतात पण परिणाम मोठा असतो. विश्वास ठेवा आणि स्वामी आज्ञेचं पालन करा. येते. श्री स्वामी समर्थ. रेणुका, शांत हो. आपण धीर सोडायचा नाही. ताई, ताई, काय झालं ताई? अगं, वैद्यमुआ भेटले होते बाहेर. त्यांनी सगळं सांगितलं. असं कसं झालं ताई? पण तू काळजी करू नको ताई. आपण दुसऱ्या वैद्यांकडे जाऊ. कदाचित निदान चुकलं असेल त्यांचं. नाही गौतम, तसं होणं शक्य नाही. वैद्यबुवा मला मुलाप्रमाणे मानतात. ते वेदच्या बाबतीत अशी चूक करणार नाहीत. अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात, काळजी घ्या. आता मला स्वामींचं बोलणं आठवलं. हेच ते संकट. आपल्या आयुष्यातला हाच तो कठीण काळ. आणि स्वामी म्हणाले होते, विश्वास ठेवा. मग आपण विश्वास ठेवूया ना. अहो, ते सगळं नंतर, पण आपल्याच मुलाच्या बाबतीत असं का? इतक्या वर्षानंतर मला मूल झालं आणि आता आई, काय झालं आई? तू का रडतीयस? वैद्यबुवाने काय सांगितलं? मला काही मोठा आजार झालाय का? नाही बाळा, असं काही नाही. मग आई का रडतीये? तुझी आई खूप हळवी आहे ना. तुला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तिला काळजी वाटते रे. आई, स्वामी आजोबा आहेत ना. स्वामी आजोबा मला काहीच होऊ देणार नाही. मी घेईन माझी काळजी. तू रडू नकोस.
वेद बाळा, चला आपण घरातल्या घरात खेळूया. ताई, तुला कळतंय का आपल्या वेदच्या बाबतीत असं का होतंय ते? काय म्हणायचंय तुला? मी तुम्हाला सांगितलं होतं, लोकांचं भलं करा, स्वामींच्या प्रश्नाचा उपयोग करा, पण नाही. दाजींनी तर मला साफ नकार दिला. आणि बघितले परिणाम? अगं, आपण एखाद्याचं दुःख दूर केलं नाही तर तेच दुःख आपल्या वाट्यालाही येतं. पण तू काळजी करू नको, तुझा भाऊ अजूनही जिवंत आहे हे सगळं ठीक करायला. ऐक आता माझं, ते नारळ मी पुन्हा तयार केलेत, हळदी कुंकू लावून परसात ठेवलेत, आणि आसपासच्या गावात ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांचाही शोध घेतला. आता आपल्याला ती नारळ त्यांना द्यायची. पण कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण जिच्याकडे या कृपेचा अनुभव आहे तिच्यावर तर विश्वास ठेवतीलच ना. तू गेलीस तर ते मान्य करतील, आणि तुझ्यावर हे जे काही दुःखाचं सावट आलंय ना ताई, ह्या पुण्याईने ते देखील दूर होईल. पटतंय ना? कुठे गेले सगळे? कपिले, गया, कविराज, कुठे आहात सगळे? या लवकर. स्वामी, हाक मारले, काही हवंय का? आणू? हो, हो हो. मला अशी एखादी गोष्ट आणून द्या की जी तुमचं सुख आणि दुःख दोन्ही दाखवून देईल. त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन. स्वामी, सुख आणि दुःख दोन्ही एकाच गोष्टीत, हे कसं असू शकतं? बुवाची कृपा मिळायची संधी गमवायची नाही. काही करून आम्हाला बुवाची कृपा मिळवायचीच आहे. पण अशी नेमकी काय गोष्ट असू शकते? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाही. कपिले, आतून आरसा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, कपिले, हे घे. जेव्हा तुम्ही अश्रू भरल्या डोळ्यांनी किंवा अनिच्छेने त्यात बघता तेव्हा तुम्हाला दुःख मिळतं. आणि जेव्हा तुम्ही हसतमुख चेहऱ्याने त्यात बघता तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो, सुख मिळतं. सुख आणि दुःख बाहेर नसतंच, ते प्रतिबिंब असतं तुमच्या कर्माचं, जे तुमच्या आत दडलेलं असतं. आणि हाच नियम आमच्या रेणुकाला आणि राजालाही लागू होतो. तुमचं कर्म ठरवतं तुमच्या आयुष्यात पुढे कोणाचा प्रवेश होणार आहे, सुखाचा की दुःखाचा. आरसा कधीच खोटं बोलत नाही, तो फक्त प्रतिबिंब दाखवतो सत्याचं. शिवशंकर शंभो. महाराज, हे चित्र इथंच ठीक आहे का? हे तुझ्या डोळ्यासमोर कायम राहील अशा ठिकाणी लाव. जे डोळ्यासमोर राहतं ते आठवत राहतं, आणि जे आठवत राहतं ते वाचवतं. ठीक आहे इथेच. कधी कधी देव आपल्याला नेमकं काय देतो त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, हेच खरं. सूर्यग्रहणाचं चित्र का दिलं असेल?
अशुभ मानलं जातं आपल्यात, तरी सुद्धा स्वामी नेमकं काय सुचव पाहताय? कुठली सावली येते माझ्या आयुष्यात? कधी कधी देव आपल्याला नेमकं काय देतो त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, हेच खरंय. सूर्यग्रहणाचं चित्र का दिलं असेल? अशुभ मानलं जातं आपल्यात, तरी सुद्धा स्वामी नेमकं काय सुचव पाहताय? कुठली सावली येते माझ्या आयुष्यात? हे दूध राजाने प्यायला पाहिजे. हे विष मिसळलेलं दूध तुमच्या अंताची सुरुवात आहे. तुम्ही हे दूध प्यायले की तुमचा मृत्यू अटळ आहे. राजगादीवर मीच बसणार. सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. प्रकाशावर अंधाराचं सावट पडलंय. ही फक्त आकाशातली घटना नाही, तर आयुष्यातल्या अंधाराची चाहूल आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्याचा आजार गंभीर नाही, भयंकर. त्याच्या हृदयाला सुईच्या टोका एवढं छिद्र आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. स्वामी, आपल्या वेदच्या हृदयात छिद्र आहे. अंबादास, अरे त्या छिद्रातून देवाला वेदच्या हृदयात प्रवेश करायचा असेल म्हणून त्याच्या हृदयाला छिद्र दिलं. गया बघितलंस? अंबादासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. दृष्टी बदलली की दुःखही अर्थपूर्ण वाटायला लागतं. खरंय सुंदरा मावशी. स्वामी, असा विचार मी कधीच केला नाही. पण स्वामी, त्याला त्रास होतोय. त्याचं हे आजार पण. शांत हो अंबादास. आज अंबादासच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक नवी शिकवण देतो. सुंदरे, एक पाण्याने भरलेलं पातेलं घेऊन ये. हो स्वामी देवा. आता विचार करून सांगा, पाण्याला स्पर्शही न करता आणि जमिनीवरही न सांडता पाणी कसं कमी करता येईल?
कपिले, सुरुवात तुझ्यापासून करूयात. मी हो स्वामी. हा बुवा ना अशा परीक्षांमध्ये पहिला आम्हाला उभं करतो. अशा वेळी नेमकं काही सुचतही नाही आम्हाला. हो हो करते हो. कपिलाताई, अहो पाण्याला स्पर्श करायचा नाहीये. स्वामी, नाही कळत काय करायचं ते. अंबादास, आता तू प्रयत्न कर. स्वामी, अशा पद्धतीने हळूहळू पाणी कमी करता येईल. अंबादास, अरे पण वस्त्राच्या निमित्ताने का होईना पाण्याला स्पर्श होईलच ना, आणि त्या जमिनीवरही सांडेल. स्वामी, मला काहीच सुचत नाही. स्पर्श न करता पाणी कमी झालं की. श्री स्वामी समर्थ. खरंच अशक्य वाटतं ते योग्य विचारांनी शक्य करता येतं. सुंदरे, अगदी बरोबर बोललीस बघ. झालं. नेमकं अशा वेळी आम्हाला काही सुचत नाही. कपिले, कारण तुमचं लक्ष स्पर्श न करण्यावर होतं, पाणी कमी करण्यावर नाही. माणसाचंही असंच असतं. संकट आलं की घाबरतो, ते टाळण्याच्या मागे लागतो आणि उपाय शोधायचा विसरतो. संकटांचा सामना संयमाने करायचा असतो, विचलित न होता स्थिर राहून. अंबादास, हो स्वामी. तुझ्या आयुष्यातल्या संकटांचा तुला असाच सामना करायचा आहे. तुला वाटेल मार्गच नाही, पण तो सापडतो, तो शोधावा लागतो आणि तुला तो शोधावाच लागेल. आमच्यावर विश्वास ठेवलात आणि आमचा शब्द पाळलात तर जीव घेणं संकटही टळू शकतं. अंबादास, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे आणि राजालाही. शिवशंकर शंभो.
राजे, राणी सरकारने तुमच्यासाठी दूध पाठवलंय. ठरलेल्या वेळी घ्यावं असा आग्रह केलाय. प्रजेच्या कामामुळे राहून जातं म्हणून तुमच्यासाठी दुपारचं भोजनही बनवत आहे. ठेव. ठरलेल्या वेळी घ्यावं असा आग्रह केलाय. महाराज, महाराजांचा विजय असो. महाराज, याच्यात स्वामींनी दिलेली माती आहे. आज आतापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मग असे ग्रहण करायचं. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. राणी सरकारांकडे ही माती द्यायला गेलो होतो, त्यांनीच तुमच्याकडे पाठवले. अच्छा, हे विसरलो कसं काय? स्वामींचा आदेश मोडल्याचं पाप लागलं असतं. बरं झालं तू आलास. हे काय राजे, दुधात माती का मिसळत आहे? काही असो, विष तर काम करणारच. आणि आज राजगादी माझीच होणार. आता क्षणात मृत्यू होणार. हे कसं शक्य आहे? विषाचा काहीच परिणाम नाही. आमच्या भक्तांना न्यायला काळालाही आमची परवानगी घ्यावी लागते. सरदार, तू त्याचा काळ होऊ शकत नाहीस. उपरतीची संधी आम्ही प्रत्येकाला देतो, तुलाही देतोय. राजा, आमचा आदेश विसरण्याची चूक तुला परवडणारी नाही. तुझ्या आजूबाजूला काय शिस्त आहे हे तुला कळणं महत्वाचं आहे. या या, सर्वप्रथम या चमत्कारिक झाडाचं दर्शन घ्या. या. अगं, आपण एखाद्याचं दुःख दूर केलं नाही तर तेच दुःख आपल्या वाट्यालाही येतं. तू गेलीस तर ते मान्य करतील आणि तुझ्यावर हे जे काही दुःखाचं सावट आलंय ना, ताई, ह्या पुण्याईने ते देखील दूर होईल. तुम्ही दुःख दूर करा, मी माझा खिसा भरतो. या प्रत्येक नारळासाठी बक्कळ रक्कम घेईन.
घे शाळ, त्याला हळदी कुंकू लावून दे त्यांना. लाव हळदी कुंकू लाव. या ताई. ताई, हे शहाळं लावल्याने खरंच आमच्यावर स्वामींची कृपा होईल ना? याला कोंब फुटेल आणि आम्हाला मूल होईल ना? ताई, आशा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ताई, तू सांग ना काहीतरी. हो, स्वामींची कृपा होईल. मलाही मूल होत नव्हतं, तेव्हा स्वामींनी मला शहाळं दिलं. हे झाड त्याच शहाळ्याचं आहे. हे शहाळं म्हणजे स्वामींची कृपा. तुमच्यावरही स्वामींची कृपा होईल. कृपेचा, शक्तीचा आणि भक्तीचा अपमान झाला की शांतता संतापात बदलते. स्वामी देवा, काय झालं? एवढे संतप्त का झालात? आमच्या कृपेचा सौदा करताय. स्वतःला स्वामी समजायला लागले. त्यांना कृपेचा अर्थच कळत नाही, ते कृपेचा व्यापार करतायत. त्यांना वाटतं समोर त्यांना शाळा दिलं म्हणजे त्यांना संततीचा लाभ होणार. पण मूर्खांना कळत नाही, प्रत्येकाचं नशीब, भोग, प्रारब्ध आणि कृपा ही वेगळी असते. अरे तुम्ही कोण नियतीत हस्तक्षेप करणारे? दैवाच्या कार्यात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला निमंत्रण देणं. स्वामी देवा, सुंदरे, आमची कृपा मिळवण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नसते. आमच्यात आणि भक्तांच्यात कुठलाही दलाल नसतो. शिवशंकर शंभो. खूप मोठे उपकार केलेत तुम्ही. देव तुमचं भलं करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, हे घ्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पैसे आहेत त्याच्यामध्ये. हे घे. अहो, कशासाठी आता आणलेत तर? आणि हे पैसे आम्ही आमच्यासाठी वापरणार नाहीत. यातून स्वामींची सेवा घडणार आहे. हो, अहो, तुमच्या वतीने दररोज स्वामींचा अभिषेक होणार आहे. आणि याच ठिकाणी नेहमी सेवा चालू राहील. बाकी तुमची मर्जी. अहो, आमच्या वतीने सेवा घडेल यापेक्षा मोठं पुण्य ते काय? फक्त आम्हाला संतती प्राप्त होऊ दे. मग आम्ही आमचं सगळं धन या नारळाला वाहू. जेव्हा अधर्म मर्यादा ओलांडतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होते. आणि अहंकाराचा फुगा असा एका क्षणात फुटतो. स्वामी देवा, कृपेचा अपमान असा चिरडला जातो. आम्ही शांत असतो पण अन्याय सहन करत नाही. जे पवित्र होतं तोच आता इशारा बनलाय. हे काय झालंय? अरे बापरे, शहाळ्याला तडा गेलाय. अहो रेणुकाताई, या शहाळ्याला तर तडा गेलाय. अहो, असं उन्हाळ्यात शाळा खराब होऊ शकतं.
काहीतरी चुकीचं घडतंय. हा अपशकुन आहे. हो रेणुकाताई, आम्हाला धोका पत्करायचा नाहीये. अशा पद्धतीने स्वामींची कृपा मिळणार नाही. आम्हाला आमचे पैसे परत द्या. आमचे संकेत कधीच चुकत नाहीत. फक्त त्यांना ओळखणारी नजर हवी. नशीब कोणाला तरी अक्कल आली आणि आमचे संकेत कळले. त्यांना कळले ते वाचले, पण ते अंध झाले त्यांना अनुभव शिकवणार. अहो रेणुकाताई, या शहाळ्याला तर तडा गेलाय. आमचे संकेत कधीच चुकत नाहीत. फक्त त्यांना ओळखणारी नजर हवी. नशीब कोणाला तरी अक्कल आली आणि आमचे संकेत कळले. ज्यांना कळले ते वाचले, पण ते अंध झाले त्यांना अनुभव शिकवणार. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अहो ताई, असं काही नाहीये, ऐका. नाही, तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. आम्हाला यात भाग घ्यायचा नाहीये. अहो ऐका ऐका. खरंच आपण काहीतरी चुकीचं करतोय का? नाही ताई, तसं काही नाहीये. उन्हामुळे शहाळं खराब झालं असेल. हा निव्वळ योगायोग आहे. मग ते शहाळं अचानक तडकलं कसं? हातून नासकं कसं निघालं? हा स्वामींचा काही संकेत तर नसेल ना? आता आपण थांबवूया हे सगळं. मला माझ्या वेदकडे लक्ष द्यायचंय आणि तू मला यात घेऊ नकोस. ताई ऐक. ताई, असं कसं झालं अचानक? सगळं जुळून आलं होतं. पैसे पण मिळाले होते. सगळं बिघडलं. बाबा, थोडा वेळ तरी बाहेर जाऊ दे ना मित्रांसोबत खेळायला. वेद बाळा, नाही. आई म्हणाली आहे ना, बाहेर जायचं नाही. तुला जर सोडलं तर ती माझ्यावर रागवेल. आजार गंभीर आहे, लक्षात ठेवा. त्याला दम लागेल असं काही करू नका. शारीरिक खेळ, उड्या, धावपळ करणे सगळं बंद. तुला तुझ्या आजाराबद्दल सांगितलं तर तू घाबरशील. तुला बाहेर सोडू शकत नाही. का ते सांगूही शकत नाही. आम्हाला माफ कर बाळा. मला काय झालंय का बाबा? तुम्ही दोघेही मला काही सांगत नाही. वेद बाळा, चल आपण दुसरं काहीतरी खेळूया. मला स्वामी आजोबांकडे जायचंय. तिकडे तरी घेऊन चला ना. स्वामी आजोबांना भेटल्याशिवाय मी राहू शकत नाही. आम्हालाही राहवत नाही आमच्या वेद शिवाय. स्वामी आजोबा, हे स्वामी समर्थ. काय रे लपाडा, आम्हाला विसरलास ना? नाही, तुम्हाला कसं विसरणार? चला माझ्यासोबत खेळा. चल. रेणुका, अगं ये रेणुका, बाहेर ये. स्वामी आलेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी आजोबा, मला काही झालंय का? आई बाबा मला काही सांगत नाहीत. बघ बाळा, तुला काय झालंय याची काळजी तू नाही करायची. आम्ही आहोत ना सगळ्यासाठी. आम्ही असतो तिथे भीतीला जागा नसते. आणि श्रद्धा असली की संकटही लहान होतं. चल आपण खेळूया. चला चल खेळूया.
कधी कधी आनंदही औषध ठरतं. भिवू नकोस, आम्ही आहोत ना. रेणुका, स्वामी आहेत म्हणून चिंता नाही. वेद बाळा, तूही लक्षात ठेव, देवावर विश्वास असेल तर अंधारातही मार्ग निघतो. घरी घेऊन जा. जर तुझ्या कुटुंबात अकाली मृत्यू योग येणार असेल तर हे कोळसे आधी पेट घेतील. संकेत दिला होता, आता संकट उभं आहे. वैद्यराज, लवकर काहीतरी इलाज करा. या वेदना नाही सहन होत आता. सकाळी सगळं बरं होतं, दुपारनंतर अचानक त्रास सुरू झाला. जीव नकोसा झाला या वेदनांनी. लवकर काहीतरी इलाज करा वैद्य बुवा. महाराज, धीर धरा. मी काढा बनवतच आहे. काढा घेतल्यानंतर तुम्हाला आराम पडेल. महाराज, क्षमा करा, पण तुमची प्रकृती पाहता हे अपचनाचं लक्षण वाटत नाही. मग महाराज, सकाळपासून आपण काय खाल्लं, काय प्यालात? दूधच प्यायलोय फक्त. महाराज, मला शंका आहे की तुम्हाला बाधा दुधातूनच झाली असावी. दुधातून नाही हो वैद्यराज. अहो, मी दूध पाहिलं होतं की ताजं होतं, चांगलं दूध होतं ते. क्षमा करा महाराज, पण त्या दुधामध्ये काही मिसळलं तर नव्हतं ना? विषारी किंवा विसंगत पदार्थ? काय बोलताय वैद्यराज तुम्ही? मला सगळे विश्वासू आहेत. कोण का असं वागेल माझ्याशी? मला ही शक्यता नाही वाटत. महाराज, चौकशी तर करायलाच पाहिजे. ही बाधा दुधातूनच झाली. आज आतापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मगच ते ग्रहण करायचं. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. माती, मी तर स्वामींनी दिलेली माती त्या दुधात मिसळली होती. पण मग त्यामुळे मला त्रास झाला. स्वामींनी दिलेली माती ही तर माझ्यासाठी प्रसादासारखी होती. मग प्रसादाने मला वेदना व्हाव्यात. स्वामी असं का करतील? त्यांना मला त्रास द्यायचा असता तर त्यांनी ते उघडपणे सांगितलं असतं. स्वामी तर चुकाही तोंडावर सांगतात आणि कौतुकही स्पष्टपणे करतात. मग या माती मागचं रहस्य काय? स्वामींनी मला वाचवण्यासाठी ती माती दिली की मला काहीतरी सुचवण्यासाठी? प्रश्न हा मार्ग असतो आणि शोध ही साधना. प्रश्नाचा माग घेत पुढे गेलास तर उत्तरापर्यंत पोहोचील. कधी कधी सत्य डोळ्यासमोर असून देखील दिसत नाही. तसंच असतं ते सापही. शिवशंकर शंभो. अरे कधी शांत होणार आहेस मित्रा? कधीपासून त्या शाळेवर राग काढतोयस? फार मोठा डाव फसला. राजाला विष दिलंच होतं पण तो वाचला. फक्त पोटदुखी सुरू झालीये, बाकी तो ठणठणीत आहे, ठणठणीत आहे. काय? मी दिलेलं विष?
अरे पण कस काय? अरे ते विष इतकं जालिम आहे की एखाद्याच्या जिभेला स्पर्श जरी झाला तरी जागीच तो माणूस गतप्राण होईल. राजा कसा वाचला? याच्यात स्वामींनी दिलेली माती आहे. ती माती माती? कसली माती? स्वामींनी दिलेली माती राजाने दुधात मिसळली. बहुतेक त्याचमुळे विषाचा परिणाम झाला नाही. म्हणजे याचा अर्थ स्वामींनी तुझा डाव हाणून पाडला. माझ्यासोबतही आज हेच झालंय. माझा शहाळ्यांचा खेळ बिघडवला. लोकांचा माझ्यावरचा विश्वास डळमळला. मला खात्री आहे की हे सगळं त्या स्वामींमुळेच झालंय. स्वामी 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 स्वामींना हे आधीच कसं कळतं? अरे मलाही हेच कळत नाहीये. पण हा, आपल्याला स्वामींना थोपवण्याचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. जे येणार आहे त्याची चाऊल आधीच लागते. असनीतल्या सापांच्या जोडीला आता कालिया येणार आहे. धोका वाढत चाललाय. कालिया विषारी आहे. त्याचा प्रवेश अक्कलकोटात होणारच आहे. शिवशंकर शंभो. वादळ येण्यापूर्वीच दैवी शक्ती सज्ज होते आणि कितीही झाकलं तरी वाईट कृत्य उघड पडतच. शिवशंकर शंभो. स्वामी पाणी. जे दिसतं तेच सत्य असतं हे मानणं हीच पहिली चूक. कपिले, ओ स्वामी. हे घे, हाताला लाव. का? लाव म्हणलं ना. कपिलाताई, स्वामी देवांनी सांगितलं की करायचं का, कशासाठी असले प्रश्न विचारायचे नाही. अहो, श्रद्धा म्हणजे प्रश्न नाही. श्रद्धा म्हणजे विश्वासानं कृती करणं. झालं सुरू या सुंदराचं. या बुवाने जरा स्तुती काय केली लगेच ज्ञान पाजळायला सुरुवात. कपिले, उगाच मनात शंका आणू नकोस. लाव म्हणलं ना. स्वामी, पण माझ्या हाताला काहीच झालं नाहीये. मग मी हे काय लावू? असं तुला वाटतंय? स्वामी, स्वामी माझ्या हातावर चट्टे आले. मी काही केलं नाही. मला ही शिक्षा का स्वामी? अरे देवा, कपिलाताई, अहो दुपारी दही खाल्लत का तुम्ही? हो, खाल्लं होतं ना. अहो, दही खाल्लं की तुमच्या त्वचेला त्रास होतो. स्वामी देवांनी तुम्हाला बजावलं होतं ना दही खाऊ नका म्हणून. केलीत ना आता ही चूक? स्वामी, फार दिवस दही खाल्लं नव्हतं. दही बघून मला मोह आवरता आला नाही म्हणून खाल्लं. स्वामी, चूक झाली, चूक झाली. फार मोठी चूक झाली स्वामी. तू चूक करायची आणि आम्ही निस्तरायची त्याकरता चालूय ना अक्कलकोटात. आम्ही कृपा करतो पण चूक झाकत नाही.
लावा ते भस्म आता हाताला लावा. पण स्वामी, मला एक कळत नाहीये की सट्टे येण्याच्या आधीच तुम्ही मला भस्म दिलात. जे वरवर दिसतं ते सत्य मानू नये. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस वरून जरी चांगला दिसत असला तरी तो आतून असतोच असं नाही. उद्यापासून अक्कलकोटातली लोक हीच चूक करणार आहेत. सुंदरे, काय स्वामी देवा? हे घे. कपिले, हे घे. हिरा 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 कुठे गेला? कोळसा, माझा हिरा स्वामी, माझा हिरा. जगातलं सत्य दिसण्यावर नाही, ओळखण्यावर असतं. उद्यापासून लोक वरवरच्या रंगाला भुलणार आहेत. बस करा, तुम्ही रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही तुम्ही. तुला सांगितलं होतं हे कोळशे स्वामींनी दिले होते. जेव्हा हे पेट घेतील तेव्हा घरातील कोणाचा तरी अकाली मृत्यू होईल. आपल्या वेदचा आधार पण त्याची तब्येत. थांबा, असा विचार तुमच्या डोक्यात येऊच कसा शकतो? तुम्ही आपल्या वेदचं नाव तरी कसं घेऊ शकता? ही स्वामींची वाणी आहे. ते जे बोलतात ते खोटं ठरत नाही. नाही नाही, असं असूच शकत नाही. असंही होऊ शकतं ना, स्वामींनी तुम्हाला वेगळं सांगितलं असेल आणि तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. आणि आणि कशावरून आपल्या वेदचा सकाळी मृत्यू असेल? स्वामींनी तर त्याचं नाव पण घेतलं नव्हतं. कुणीही असू शकतं. मी, तुम्ही किंवा गौतम. नाही, आपल्या वेदच्या नशिबात अकाली मृत्यू असूच शकत नाही. आपण एक काम करूया का? आपण वेदची कुंडली ज्योतिष बुवाला दाखवूया आणि शहानिशा करून घेऊया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. संकेत स्पष्ट असतो, अर्थ अनेक असतात. संकेत एक, अर्थ अनेक. सुंदरा मावशी, हा काय खेळ आहे? नाही, स्वामी कोणत्या संकेताबद्दल बोलतायत? काय आहे, तुम्हाला सगळं माहिती असतं ना, म्हणून विचारलं. घरी घेऊन जा. जर तुझ्या कुटुंबात अकाली मृत्यू योग येणार असेल तर हे कोळसे आधी पेट घेतील. स्वामी देवांच्या संकेताचा अर्थ आता स्पष्ट होतोय. स्वामी देव हे अंबादास बद्दल तर बोलत नाहीयेत ना? संकेत दिलाय, आता अर्थ समजणं आवश्यक आहे.
स्वामी, माझ्या भाच्याच्या नशिबात कुठलाही अकाली मृत्यू नका निघू देऊ. आणि जर का तसा काही योग असेल तर तो माझ्या कुंडलीत वळवा. मी तयार आहे. माझं आयुष्य घ्या, पण त्या निष्पाप लेकराला वाचवा स्वामी. त्या निष्पाप लेकराला वाचवा.